नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम होत आहे. एकाच दिवशी ग्राउंड आलं आहे किंवा एक दिवस आड असताना ग्राउंड आलं आहे, तर अंतर लांब असल्याने तिथे पोहोचू शकत नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची एक परिपत्रक आलेलं आहे DG ऑफिसमधून. ते नेमकं काय आहे? सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार काही उमेदवारांनी पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समॅन, कारागृह शिपाई व सशस्त्र पोलीस शिपाई या पदाकरता विविध घटकात आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. अशा उमेदवारांची शारीरिक चाचणी वेळ ही एकाच दिवशी आल्याने निदर्शनास आली आहे. अशा उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा दिनांक वेळ बदलून देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांना दिनांक त्यांच्या बदलून दिलेला आहे, ज्यांचे एकाच दिवशी ग्राउंड आलेलं आहे. याची माहिती MHA-IT यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसंच संबंधित उमेदवारांना MHA-IT विभागाकडून SMS-सुद्धा पाठवलेले आहेत. म्हणजे ज्यांचं ग्राउंड एकाच दिवशी आलेलं आहे 2 घटकातलं, त्यांना SMS-सुद्धा आलेले आहेत. सदरचे SMS उमेदवारांनी दाखवल्यानंतर त्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी संबंधित दिनांकास प्रवेश देण्यात यावा. जे काही एक दिवस वाढवून देणार आहेत त्या दिवशी ते ग्राउंड देऊ शकतात. त्याच्यानंतर काही उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ लगतच्या दिवशी आल्यास शारीरिक चाचणी तारखेमध्ये बदल करणे शक्य नसल्यास अशा उमेदवारांना त्यांची शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ बदलून देण्याबाबत घटक प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. अशा उमेदवारांना ते ज्या घटकात प्रथम हजर राहतील त्या घटक प्रमुखांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर सही व शिक्का नमूद करून ते त्यांचे घटकात शारीरिक चाचणीसाठी हजर होते अशा आशयाचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारास देण्यात यावे. म्हणजे तुम्ही जर एकामागोमाग एक तुमचं एक दिवस आड ग्राउंड येणार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या तारखेचं जे ग्राउंड आहे तिथे तुम्हाला आधी ग्राउंड द्यायचं आहे. तिकडे तुमच्या हॉल तिकीटवरती सही शिक्का घ्यायचा. त्याच्यानंतर एक प्रमाणपत्र देतील, ते प्रमाणपत्र त्यांच्याकडून घ्यायचं आहे. याचा अर्थ तुम्ही त्या ग्राउंडला उपस्थित होते. सदर उमेदवारास अन्य घटकात शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी संबंधित घटक प्रमुखास त्याचे सही शिक्क्यानिशी देण्यात आलेले प्रवेशपत्र व प्रमाणपत्र दाखवण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. जर घटक प्रमुखांनी याबाबत काही शंका उद्भवल्यास संबंधित घटकाने त्याची यापूर्वी शारीरिक चाचणी झाली किंवा नाही हे दूरध्वनीद्वारे तपासण्यात यावे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे हॉल तिकीट घेऊन जाणार आहात, जिथे तुम्ही आधी ग्राउंड दिलेलं आहे, ते जर तुम्हाला तुम्ही तिकडे दाखवलं तर तुम्हाला जो काही त्यांचा तारीख असेल त्या तारखेला बोलून ते एक्स्ट्रा एक दिवस ठेवून या प्रकारे काहीतरी ते नियोजन करतील. त्याबाबत अजून सविस्तर आलेलं नाही आहे. तर तुम्हाला ते ग्राउंड देण्यास मुभा देण्यात आलेली आहे. याच्या आधीसुद्धा मागच्या वर्षी हे असंच झालं होतं. शारीरिक चाचणीस कोणताही उमेदवार निश्चित दिनांकास वेळेत न पोहोचल्यास अशा उमेदवारास अपात्र करण्यात येऊ नये स्पष्ट दिलेलं आहे. तुम्ही जर त्या दिवशी पोहोचले नाही ग्राउंडला, कारण एक दिवस आड असल्यामुळे, तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार नाही आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे टेन्शन फ्री राहा. तुम्हाला ग्राउंड 100% देता येणार आहे. अशा उमेदवारास अन्य दिनांकास बोलून त्याची शारीरिक चाचणी घेण्यात यावी. आता मागच्या वर्षीसुद्धा असंच झालं होतं. सर्व ग्राउंड झाल्यानंतर एक दिवस ठेवला होता. ज्यांना ग्राउंड देता आलं नाही त्यांना त्या दिवशी बोलवण्यात आलं होतं आणि त्यांचं ग्राउंड त्या दिवशी घेण्यात आलं होतं. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला 100% तुमचं ग्राउंड देता येणार आहे. फक्त तुम्हाला जे सांगितलं आहे तेवढं करा आणि तुमचं जे पहिल्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे ते तिथे ग्राउंड देऊन तिकडे त्यांचा सही शिक्का घ्या आणि मग तुम्ही जिथे दुसरं ग्राउंड होणार आहे तिथे ते दाखवलं तर ते तुम्हाला एक निश्चित तारीख देतील. त्या तारखेला जाऊन तुम्हाला तिथे ग्राउंड द्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.